आजच्या युगात सर्वात मौल्यवान संसाधन कोणतं तर ते म्हणजे पाणी. पूर्वी सहज मिळणारं पाणी आज टंचाईत गेलंय. अहो, गावामध्ये तर सोडाच, पण आता शहरी भागातही टँकरवर अवलंबून राहायची वेळ आली आहे. पण एक प्रश्न विचारू, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात आपल्या शहरावर कोसळणारं हजारो लिटर पाणी कुठं जातं? ते वाहून जातं नाल्यात, गटारात आणि शेवटी समुद्रात. या अमूल्य पावसाच्या पाण्याला जर आपण योग्य प्रकारे साठवून वापरायला शिकलो तर ही पाणी टंचाई दूर होऊ शकते. आणि हे शक्य केलंय शुभजल वॉटर सोल्युशन्स LLP ने. शुभजल वॉटर सोल्युशन्सने ठाणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. या प्रकल्पांमुळे अनेक सोसायट्यांनी टँकरचं पाणी पूर्णपणे थांबवलंय. आज त्या सोसायट्या स्वतंत्र आणि शाश्वत पाणी पुरवठ्यावर उभ्या आहेत. चला तर बघूया रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रक्रिया कशी असते. पावसाचं पाणी छपरावर पडतं. तिथून ते पाईपद्वारा फिल्टर युनिटमध्ये पोहोचवलं जातं. फिल्टरमध्ये पाण्यातील धूळ, पानं, घाण आणि घनकण वेगळे केले जातात. वायझी जर्मन फिल्टरद्वारा फिल्टर झालेले पाणी त्यात होणाऱ्या ऑक्सिजन एनरिचमेंटमुळे घरगुती वापरासाठी सुद्धा वापरता येतं. स्वच्छ झालेलं पाणी मग साठवण टाकीत किंवा बोरवेल रिचार्ज विहिरीत सोडले जाते. साठवलेलं पाणी नंतर बागकाम, स्वच्छता, फ्लशिंगसाठी वापरलं जातं. त्या काळात बोरवेलचा वापर कमी होतो व परिणामी जमिनीतील पाण्याची आणि पंप न वापरल्याने विजेची सुद्धा बचत होते. काही ठिकाणी हे पाणी भूमिगत जलस्तर वाढवण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे बोरवेलचं पाणीही टिकतं. पावसाचं पाणी हलकं आणि शुद्ध असल्याने जमिनीतल्या पाण्याची क्वालिटी तर सुधारतेच, पण सोसायटीच्या आवारातून कमीत कमी पावसाचं पाणी बाहेर गेल्यानं शहरातील पूर परिस्थिती सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते. ही यंत्रणा एकदाच बसवली की वर्षानुवर्षे याचा फायदा मिळतो. देखभाल कमी, खर्च नियंत्रित आणि परिणाम दीर्घकालीन. आजचा एक निर्णय उद्या पाणी टंचाईपासून आपली आणि पुढच्या पिढ्यांची सुटका करू शकतो. शुभजल वॉटर सोल्युशन्स हेच कार्य करत आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करत. पाण्याची बचत म्हणजे फक्त पर्यावरणाची नव्हे तर आर्थिक बचतीची, आरोग्याची आणि शाश्वत भविष्यासाठीची तयारी आहे. पाणी वाचवा, पिढ्या वाचवा. शुभजल वॉटर सोल्युशन्स, शाश्वत पाणी पुरवठ्याकडे एक पुढचं पाऊल.